जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील प्रमुख रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे। शहरात प्रवेश करणाऱ्या विविध मार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक, पादचारी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पाटील गाडी मार्गावरील मच्छी मार्केट जवळील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे। सततच्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका वाढत आहे। बस स्थानकासमोरील रस्त्याची ही अवस्था अत्यंत खराब असून नागरिकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। याशिवाय मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे। नागरिकांनी नगरपालिका प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप करत तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। बाई जाता, म्हातारी लोक जाता आणि लहान मुले जाता आणि रेली बनायला पाहिजे, कारण की त्याने पळून जातील आणि गड्डे आहेत रोडामध्ये एवढं पुलावर। आणि तुम्ही ना काय करताय मग शासन का असं फक्त ना तुम्ही अतिक्रमण काढा, आधी त्याला तथ्य नाही, पण तुम्ही पुलाजवळ ना रॅली बनवा साईडला, की ना जे साईडला चालेल तो एका साईडला चालेल आणि गाडीवाला बाईसिकल किंवा मोटरसायकल एका साईडला चालेल। कडीवर जो पूल जातो हा खाईवाडा पाटील कडी मल्हारपुरा भागाला जोडणारा पूल आहे, याच्यावर खड्डे पडलेले आहेत जिकडे तिकडे, गाड्या वगैरे आणि पाणी साचलंय। कधी नगरपालिकेने जर का आजूबाजूला पण करून दिलं तरी पाणी वाहून जाईल, तर पाणी राहणार नाही बा, पुलावर साचणार नाही। लोकांच्या अंगावर पाणी उलटं येतं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर। शाळेच्या मुलीच्या अंगावर सुद्धा पाणी उडतं आणि मुद्दाम इथं फासमध्ये गाड्या चालवून मुलींच्या अंगावर पाणी, बायांच्या अंगावर, स्त्रियांच्या अंगावर पाणी उडतं। इथं खूप त्रास आहे आम्हाला इथं 15 दिवसापासून। आणि रिकामे ढोरांचा पण बंदोबस्त करा नगरपालिकेकडनं, एवढं आम्हाला त्रास होतो आम्हाला खूप। नगरपालिकेने 24 तास ढोरं राहता इथं, 5-25 ढोरं नेहमी बसता इथं, खूप त्रास होतो इथं। रॅलिंग बनवून द्या, पुलावर रॅलिंग बनवा, पुलावरती रॅलिंग बनवा, इथे बाहेर लहान लहान मुलं वापरता, पुलावर रॅलिंग बनवा, लहान मुलं पडून जातात, 2-3 मुलं माणसं पडून गेले खाली, पावसाळ्यात फार त्रास होत आहे। बस करा, या लोकांना फार त्रास होतो इथे, कधी काही झालं जबाबदार नगरपालिका राहणार त्याची।